उन्हाळ्या सुट्ट्या लागल्या म्हणून लई खुश होऊ नको. सुट्ट्या पोरा नाही त्या आपल्याला नाही त्या आपल्याला डबल काम करावं लागते. काय माहिती आहे का, घरात असलं की पोरं काही ना काही वेगळं खायला मागतच असतात. मग तर काय टेन्शन घेऊ नको. 2 किलो पोह्याचा चिवडा करून ठेवू, म्हणजे का नाही रिकाम्या वेळेत पोरं कुरुम 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 खा पोह्याचा चिवडा खातील. तर कुरकुरीत पोह्याचा चिवडा बनवण्यासाठी काय करायचं, पातळ पोहे आणायचं, स्वच्छ करून घ्यायचं, त्याला चांगलं जाड कढईमध्ये का नाही परतून घ्यायचं आणि असं कुरकुरीत होईपर्यंत परतायचं. त्याच्यानंतर शेंगदाणे, खोबरं, काजू आणि डाळी हे चांगलं तळून घ्यायचं तेलामध्ये. कढीपत्ता आणि हिरवी मिरची 10 ते 15 घेतली आहे 2 किलोसाठी, आणि ह्याच्यापेक्षा जास्त जरी घातली आहेत तरी चालतंय बरं का, तिखट जर आवडत असेल तर. अशा खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचं, त्याच्यात टाकायचं. त्याच्यानंतर त्याच कढईमध्ये तेल थोडंसं कमी करायचं. तीळ, हिंग, जिरे आणि चवीपुरतं मीठ आणि 2 चमचे हळद टाकलेली आहे. छान असं हे चांगलं तळू द्यायचं. त्याच्यानंतर याचा सुगंध येईपर्यंत तळल्यानंतर का नाही जे आपण पोहे वगैरे भाजलेले आहेत का नाही त्याच्यामध्ये टाकायचं आणि गरम गरमच मिक्स करून घ्यायचं. कुरकुरीत उन्हाळ्या सुट्टीमध्ये आपल्याला गावाला जाताना सुद्धा प्रवासामध्ये खायला लागतंय बरं का. तर मस्त कुरकुरीत असा पोह्याचा चिवडा तू साधा नक्की बनव बरं का, म्हणजे